ठाणगाव हे एक छोटंसं शांत आणि साधं गाव होतं. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, शेतात राबणारे शेतकरी, धुळीनं भरलेले रस्ते आणि साध्या जीवनात समाधान मानणारी माणसं, या सगळ्यांत एक वेगळीच शांतता होती. याच गावात सुशांत नावाचा एक मुलगा राहत होता. तो एका गरीब कुटुंबात जन्मलेला होता, पण त्याच्या डोळ्यात मात्र खूप मोठी स्वप्न होती. लहानपणापासूनच त्याच्या मनात एकच विचार सतत फिरत होता, मला मोठा अधिकारी व्हायचा आहे, मला काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे. सुशांतचे वडील दिवसभर शेतात मजुरी करून घर चालवत होते, तर त्याची आई वनिता घर सांभाळत होती. घरात पैशांची नेहमीच कमतरता होती, पण वनिताने कधीही मुलाच्या शिक्षणात कमी पडू दिले नाही. ती नेहमी त्याला म्हणायची, तू फक्त अभ्यास कर, बाकी सगळं आम्ही बघू. तिच्या या शब्दांत इतका विश्वास असायचा की सुशांतला कोणतीही अडचण छोटी वाटू लागायची. तो अभ्यासात खूप हुशार होता आणि त्याच्या शिक्षकांनाही खात्री होती की हा मुलगा एक दिवस मोठं काहीतरी करणार आहे. त्याच गावात अंकिता नावाची एक मुलगी राहत होती. ती स्वभावाने खूप साधी, हसरी आणि समजूतदार होती. घरची परिस्थिती तिचीही काही फार वेगळी नव्हती, पण ती नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवायची. गावातल्या प्रत्येकाला तिचा स्वभाव आवडायचा. वेळ गेली आणि दोन्हीही कुटुंबांनी एकमेकांच्या ओळखीनं सुशांत आणि अंकिताचं लग्न ठरवलं. लग्न अगदी साध्या पद्धतीनं झालं, पण त्यात प्रेम आणि आपुलकी भरपूर होती. अंकिता सासरी आली आणि त्या छोट्याशा घरात एक वेगळीच आनंदाची लहर आली. सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. दोघंही एकमेकांना समजून घेत होते. अंकिता सुशांतची खूप काळजी घ्यायची. ती त्याच्या अभ्यासासाठी शांत वातावरण तयार करायची, त्याला वेळेवर जेवण द्यायची आणि त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींत साथ द्यायची. एक दिवस रात्री सुशांत पुस्तक घेऊन बसला होता, पण त्याचं लक्ष अभ्यासात लागत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. अंकिताने ते ओळखलं आणि शांतपणे त्याच्या जवळ येऊन त्याला विचारलं, काय झालं, इतका गप्प का बसलायस? सुशांत काही क्षण शांत राहिला, जणू काही शब्द शोधत होता. मग तो हळू आवाजात म्हणाला, अंकिता, मला असं वाटतंय की इथे राहून मी काहीच करू शकणार नाही. मला पुढे जायचं असेल, मोठं अधिकारी व्हायचं असेल तर पुण्यातच जावं लागेल. तिथेच मला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. हे ऐकून अंकिता काही क्षण शांत झाली. तिच्या मनात अनेक विचार आले, पण तिने एकही शब्द न बोलता फक्त त्याच्याकडे पाहिलं. तिला माहिती होतं की सुशांतचं स्वप्न किती मोठं आहे. थोड्या वेळानंतर ती हसली आणि म्हणाली, तू जा, मी तुझ्यासोबत आहे. तिच्या या एका वाक्यानं सुशांतला खूप धीर मिळाला. पण गोष्ट इतकी सोपी नव्हती. दुसऱ्याच दिवशी जेव्हा सुशांतने हा विषय आपल्या घरात मांडला, तेव्हा घरात एकदम शांतता पसरली. वडील थोड्या कठोर आवाजातच म्हणाले, पुण्यात जाऊन अभ्यास करायचा म्हणजे आपला खर्च खूप होईल आणि घराची जबाबदारी कोण घेणार? वनिताच्या चेहऱ्यावरही चिंता स्पष्ट दिसत होती. तिला मुलाचं स्वप्न मोडायचं नव्हतं, पण घराची परिस्थितीही तिला माहिती होती. थोड्याच वेळात ही गोष्ट अंकिताच्या माहेरीही पोहोचली. तिथे मात्र परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. अंकिताचे वडील रागानेच म्हणाले, लग्न झाल्यानंतर माणसाने बायकोची जबाबदारी घ्यायची असते. हा आता शहरात जाऊन काय करणार? घर सोडून पळ काढतोय का? गावात चर्चा सुरू झाली. काही लोक सुशांतचं कौतुक करत होते, तर काही लोक त्याला चुकीचं ठरवत होते. दोन्ही कुटुंबांमध्ये हळूहळू तणाव वाढू लागला. यात अंकिता मध्येच अडकली होती. एकीकडे तिच्या नवऱ्याचं स्वप्न होतं, तर दुसरीकडे तिच्या कुटुंबाचा दबाव होता. ती कोणाच्याही विरोधात जाऊ शकत नव्हती, पण तिच्या मनात मात्र सतत संघर्ष चालू होता. एक दिवस हा वाद खूपच वाढला. दोन्हीही कुटुंब एकमेकांवर आरोप करू लागली. शब्द वाढले, आवाज चढले आणि अहंकार मध्ये आला. सुशांतच्या घरच्यांना वाटत होतं की त्यांचा अपमान केला जात आहे, तर अंकिताच्या घरच्यांना वाटत होतं की सुशांत आमच्या मुलीची जबाबदारी टाळतो आहे. कोणालाही एकमेकांचं म्हणणं ऐकून घ्यायचंच नव्हतं. शेवटी हे प्रकरण गावाच्या पंचायतीपर्यंत पोहोचलं. गावातील सगळेच मान्यवर लोक एकत्र बसले. वातावरण खूप गंभीर होतं. पंचांनी दोन्हीही बाजूंचं म्हणणं ऐकलं. प्रत्येकजण आपापली बाजू मांडत होता, पण त्या सगळ्या शब्दांच्या मागे एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, अहंकार. अंकिता डोळ्यांत पाणी घेऊन शांत बसली होती. सुशांत तिच्याकडे पाहत होता, पण काहीच बोलू शकत नव्हता. त्या क्षणी दोघांनाही एकमेकांची खूप गरज होती, पण परिस्थिती अशी होती की ते काहीच करू शकत नव्हते. शेवटी पंचांनी निर्णय दिला,
त्यांनी सांगितलं की हे नातं पुढे टिकवणं कठीण आहे, त्यामुळे ते इथेच संपवणं योग्य ठरेल. त्या एका निर्णयाने सगळं काही संपलं. अंकिता रडत होती. सुशांतातून पूर्णपणे तुटला होता. त्या दिवशी त्यांनी एकमेकांना काहीही न बोलता निरोप दिला. त्या क्षणी त्यांचं नातं संपलं, पण त्यांच्या मनातलं प्रेम मात्र अजूनही जिवंत होतं. त्या रात्री सुशांत एकटाच बसला होता. त्याच्या हातात पुस्तक तर होतं, पण त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. तो स्वतःशीच म्हणाला, मी हार मानणार नाही, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. त्या क्षणी त्याने एक निर्णय घेतला. तो आता हे सगळं सोडून पुण्याला निघून जाणार. दुसऱ्या बाजूला अंकिता आपल्या माहेरी बसली होती. तिच्या आयुष्यात सगळं काही एका दिवसात बदललं होतं, पण तरीही ती शांत होती. ती फक्त एवढंच म्हणाली, जे व्हायचं होतं ते झालं. त्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे बस. तिच्या डोळ्यांतलं दुःख कोणीही समजू शकत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुशांतनं गाव सोडण्याचा निर्णय घेतला. वनिताच्या डोळ्यांत अश्रू होते, पण तिनं काहीही बोललं नाही. तिला माहिती होतं की तिचा मुलगा आता मोठ्या प्रवासाला निघाला आहे. वडीलही शांत होते, पण त्यांच्या मनात अभिमान आणि काळजी दोन्हीही होत्या. सुशांत घराबाहेर पडला. त्यानं शेवटचं एकदा मागे वळून घराकडे पाहिलं. त्या घरात त्याचं बालपण, त्याच्या आठवणी आणि त्याचं पहिलं प्रेम सगळं काही होतं. पण आता त्याला पुढे जायचं होतं. तो चालत निघाला. ठाणगाव मागे पडत होतं आणि सुशांतच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत होता. बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याच्या डोळ्यांसमोर सगळ्या आठवणी फिरत होत्या. आई वनिताचा चेहरा, वडिलांचे कष्ट आणि सर्वात जास्त अंकिता, तिचं शांत हसू, तिचा आधार, सगळं काही. पण आता त्या आठवणींना बाजूला ठेवून त्याला पुढे चालायचंच होतं. काही तासांच्या प्रवासानंतर तो पुण्यात पोहोचला. मोठं शहर, गर्दी, आवाज, धावपळ. ठाणगावच्या शांततेपेक्षा पूर्ण वेगळं. सुरुवातीला तो थोडासा घाबरला, पण मनात एकच विचार होता, इथूनच माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याने एका छोट्याशा खोलीत राहायला सुरुवात केली. खोली इतकी लहान होती की त्यात एकच खाट, एक टेबल आणि एक छोटा पंखा एवढंच होतं. भिंतींवर ओलसरपणा होता आणि खिडकीतून येणारा प्रकाशही फारसा नव्हता. पण सुशांतसाठी ती खोली त्याचं जग बनली. पहिले काही दिवस खूप कठीण गेले. पैशांची कमतरता होती. घरून फारशी मदत मिळू शकत नव्हती. त्यामुळे त्याने लगेचच काम शोधायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्याला एका छोट्या कोचिंग क्लासेसमध्ये मुलांना शिकवण्याची नोकरी मिळाली. दिवसा तो मुलांना शिकवायचा आणि रात्री स्वतः अभ्यास करायचा. कधीकधी इतका थकवा यायचा की पुस्तक हातात घेताच डोळे मिटायचे, पण तो स्वतःला जबरदस्तीने उठवायचा आणि पुन्हा अभ्यास सुरू करायचा. रात्री उशिरा जेव्हा सगळं शहर झोपलेलं असायचं, तेव्हा तो एकटाच आपल्या छोट्याशा खोलीत बसून अभ्यास करत असायचा. त्या शांततेत त्याला स्वतःचा आवाज ऐकू यायचा, तू थांबू शकत नाहीस, तुला पुढे जायचं आहे. पण त्या शांततेत एकटेपणाही खूप होता. कधीकधी तो अंकिताची आठवण काढायचा. तिच्याशिवाय सगळं काही अपूर्ण वाटायचं. तो फोन उचलायचा, पण पुन्हा ठेवून द्यायचा, कारण आता त्यांच्यात काहीच उरलं नव्हतं. दुसरीकडे ठाणगावात अंकिताचं आयुष्यही पूर्णपणे बदललं होतं. ती माहेरी राहत होती, पण तिथेही तिला शांती नव्हती. तिच्या घरच्यांना वाटत होतं की सगळ्या गोष्टींसाठी अंकिता स्वतः जबाबदार आहे. तूच त्याला पाठिंबा दिलास म्हणून तो घर सोडून गेला, असं तिला वारंवार ऐकावं लागायचं. तिच्या आईचे शब्द तिला आतून टोचायचे. लग्न झालेल्या मुलीनं नवऱ्याला रोखायला हवं होतं, तू ते केलं नाहीस. अंकिता शांत राहायची. ती काहीच बोलत नव्हती, पण तिच्या मनात मात्र वादळ चालू होतं. तिला माहिती होतं की तिने काहीही चुकीचं केलं नाही, पण परिस्थिती अशी होती की तिच्यावरच दोष टाकला जात होता. दररोज नवे टोमणे, नवे आरोप. तिचं मन हळूहळू आता तुटत होतं. एक दिवस दोन्हीही कुटुंबांमध्ये पुन्हा मोठा वाद झाला. फोनवरूनच शब्दांची देवाणघेवाण झाली. आवाज चढले आणि शेवटी एक मोठा निर्णय घेतला गेला. हे नातं कायमचंच संपवायचं. हा निर्णय घेताना कुणाच्याही मनात प्रेम नव्हतं असं नव्हतं, पण अहंकार आणि समाजाची भीती जास्त मोठी झाली होती. तिकडे सुशांतला हा निर्णय फोनवरच सांगितला गेला. तो काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याच्या हातातून फोन खाली पडायचाच फक्त बाकी होता. घटस्फोट. त्याच्या तोंडातून हळू आवाजातच शब्द बाहेर पडले. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. आपण
इतकं सहज हार मानतोय का? आपलं प्रेम इतकं कमजोर होतं का? पण त्याच्याकडे पर्याय नव्हता. त्यात त्याच्या आईनेही त्याला अंकिताबद्दल बरंच काही सांगितलं होतं. अंकितालाही हा निर्णय सांगितला गेला. ती काही क्षण शांत बसली आणि मग तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला खूप ओरडायचं होतं, सांगायचं होतं की मला घटस्फोट नको आहे, मी माझ्या नवऱ्यावर खूप जास्त प्रेम करते. पण तिच्या आवाजाला शब्दच सापडले नाहीत. काही दिवसांनी दोघंही पुन्हा एकदा समोरासमोर आले. पंचायतीत तो क्षण खूप जड होता. सुशांत आणि अंकिता एकमेकांसमोर उभे होते, पण मध्येच अंतर खूप मोठं होतं. पंचांनी कागद पुढे ठेवले आणि म्हणाले की स्वाक्षरी करा. त्या एका वाक्यानं सगळं काही संपणार होतं. सुशांतनं अंकिताकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. अंकितानेही त्याच्याकडे पाहिलं, पण दोघांनीही काहीच एकमेकांना बोललं नाही. कारण बोललं असतं तर कदाचित निर्णय बदलला असता, पण त्यांना तसं करण्याची त्यांच्या घरच्यांकडून परवानगीच नव्हती. हळूहळू थरथरत्या हातांनी दोघांनीही त्या घटस्फोटांच्या कागदांवर स्वाक्षरी केली. त्या एका स्वाक्षरीनं त्यांचं नातं कायमचं संपलं. त्या दिवसानंतर सुशांत पूर्णपणे बदलला. तो आधीच शांत होता, पण आता तो आणखीनच एकटा झाला. त्यानं स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त एकच गोष्ट, अभ्यास. तो स्वतःला सांगायचा की माझ्याकडे आता काहीच उरलं नाही, फक्त हे एक स्वप्नच माझं आहे. त्याच्या आयुष्यात आता ना आनंद होता ना हसू, फक्त होता तो संघर्ष. पहिला प्रयत्न त्यानं खूप मेहनत घेतली होती, पण निकाल लागला तेव्हा त्याचं नाव त्या यादीत नव्हतं. तो काही क्षण शांत बसला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी तो तुटला नाही. तो उठला आणि पुन्हा पुस्तक उचललं. मी हार मानणार नाही, तो स्वतःशीच म्हणाला. दरम्यानच ठाणगावात अंकिताचं आयुष्य आणखीनच कठीण होत चाललं होतं. तिचे वडील अचानकच आजारी पडले. घराची पूर्ण जबाबदारी तिच्यावर आली. ती सकाळी घरकाम करायची आणि दिवसभर दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करायची. तिचे हात कष्टाने खडबडीत झाले होते, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही शांतता होती. ती अजूनही तक्रार करत नव्हती. रात्री ती आकाशाकडे, त्या चंद्राकडे पाहायची आणि हळूच म्हणायची, तू ठीक असशील ना सुशांत? तिला माहिती नव्हतं की सुशांतही त्यावेळी त्याच आकाशामध्ये चंद्राकडे पाहत होता. दोघंही एकमेकांपासून दूर होते, पण त्यांच्या भावना अजूनही जोडलेल्या होत्या. पुण्याच्या त्या छोट्याशा खोलीत पुन्हा एक नवीन सकाळ झाली होती. खिडकीतून येणारा हलकासा प्रकाश, पंख्यांचा मंद आवाज आणि टेबलावर पसरलेली पुस्तकं हेच आता सुशांतचं जग बनलं होतं. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं होतं, पण त्या अपयशाने त्याला मोडून टाकलं नव्हतं. उलट त्याच्या मनात एक हट्ट निर्माण झाला होता की मी इथेच थांबणार नाही. त्या दिवशी तो नेहमीपेक्षा लवकर उठला. चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यांत पुन्हा एकदा जिद्द दिसत होती. त्यानं स्वतःसाठी चहा बनवला, पुस्तक उघडलं आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. आता त्याचं आयुष्य एकाच रेषेत चालत होतं. सकाळी उठणं, क्लासमध्ये मुलांना शिकवणं आणि रात्री उशिरापर्यंत स्वतः अभ्यास करणं. कोचिंग क्लासेसमध्ये तो मुलांना शिकवायचा, पण कधीकधी त्याचं स्वतःचंच मन भटकायचं. एखादा विद्यार्थी प्रश्न विचारायचा आणि त्याला अचानकच अंकिताची आठवण यायची. तिचा चेहरा, तिचं हसू, सगळं काही डोळ्यांसमोर यायचं. तो क्षणभर हरवून जायचा, पण लगेच स्वतःला सावरायचा. हे सगळं विसरायला हवं, नाहीतर मी पुढे जाऊ शकणार नाही, तो स्वतःलाच समजवायचा. पण काही गोष्टी विसरता येत नाहीत, त्या फक्त मनात खोलवर दडपून राहतात. त्याच्या दुसऱ्या प्रयत्नांची तयारी सुरू होती. यावेळी सुशांतनं आपली पद्धत बदलली. त्याने आपला अभ्यास अधिक नियोजनबद्ध केला. प्रत्येक विषयासाठी वेळ ठरवला, नोट्स तयार केल्या आणि दररोज स्वतःची टेस्ट घ्यायला सुरुवात केली. तो स्वतःला सतत एका गोष्टीची आठवण करून द्यायचा, मी फक्त माझ्यासाठी नाही लढत, मी माझ्या आईसाठी, माझ्या वडिलांसाठी आणि कदाचित अंकितासाठीही लढतोय. रात्री उशिरा जेव्हा सगळं शहर शांत असायचं, तेव्हा त्याच्या मनातील वेदना बाहेर यायची. तो टेबलावर डोकं ठेवून काही क्षण शांत बसायचा. कधीकधी त्याच्या डोळ्यांतून अश्रूही यायचे,
पण तो कुणालाच दाखवत नव्हता, कारण आता त्याच्याकडे रडण्यासाठीही वेळ नव्हता. ठाण गावात अंकिताचं आयुष्य अजून जास्त कठीण झालं होतं. तिच्या वडिलांची तब्येत दिवसेंदिवस जास्त खालावत होती. औषधोपचारांसाठी पैसे लागत होते आणि घरात कमावणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे अंकिताने पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ती सकाळी लवकर उठायची, आईला घरकामात मदत करायची, वडिलांची सेवा करायची आणि मग शेतात कामाला निघून जायची. उन्हात तासनतास काम केल्यामुळे तिचे हात खडबडीत झाले होते, त्वचा काळवंडली होती, पण तिच्या मनाची ताकद अजूनही तशीच होती. गावातले लोक अजूनही तिच्याबद्दल कुजबूज करत होते की तिला नवरा सोडून गेला, ती एक घटस्फोटित आहे, तिच्यामुळेच सगळं काही बिघडलं. हे सगळं ती ऐकायची, पण काहीच बोलायची नाही, कारण तिला माहिती होतं की सत्य सांगूनही इथे कोणीही तिचं ऐकणार नाही. रात्री ती वडिलांच्या शेजारी बसायची. वडील कधीकधी तिच्याकडे पाहून म्हणायचे, बाळा, तुझं आयुष्य असं नव्हतं बघायचं मला. अंकिता हलकंसं हसायची आणि म्हणायची, बाबा, जे आहे तेच आपलं आहे, मी ठीक आहे, तुम्ही माझी काळजी करू नका. पण तिच्या डोळ्यांतलं दुःख मात्र लपवलं जात नव्हतं. तिकडे पुण्यात दिवस वेगाने जात होते. सुशांतनं स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं होतं. तो आता आधीपेक्षा अधिकच गंभीर झाला होता. दुसऱ्या प्रयत्नांची परीक्षा जवळ येत होती. तो दिवस आला. तो परीक्षा हॉलमध्ये बसला होता. हातात पेन होता, पण मनात अनेक विचार होते. त्याने डोळे बंद केले आणि एक खोल श्वास घेतला. हीच वेळ आहे, आता मागे वळून बघायचं नाही, तो स्वतःला म्हणाला. परीक्षा सुरू झाली. प्रश्न कठीण होते, पण त्याने हार मानली नाही. प्रत्येक प्रश्नाला सामोरं जात तो पेपर लिहित होता. त्या 3 तासांत त्यानं आपली सगळी ताकद लावली. काही दिवसांनी निकाल लागला. तो दिवस खूपच महत्त्वाचा होता. सुशांतनं थरथरत्या हातांनी निकाल पाहिला आणि पुन्हा एकदा त्याचं नाव यादीत नव्हतं. क्षणभरासाठी सगळं थांबल्यासारखं वाटलं. त्याच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर पडले. तो खुर्चीवर बसला आणि काही क्षण काहीच बोलला नाही. दुसऱ्यांदा अपयश कोणासाठीही हे खूप मोठं असतं. त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता की मी खरंच योग्य मार्गावर आहे का. त्या रात्री तो खूप जास्त तुटला. पहिल्यांदाच त्यानं स्वतःला इतकं कमकुवत वाटलं. तो खिडकीत उभा राहून बाहेर पाहत होता. पुण्याच्या दिव्यांची रोषणाई दिसत होती, पण त्याच्या मनात मात्र खूप अंधार होता. तो हळूच म्हणाला, मी आणखीन किती लढणार. पण त्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर काही चेहरे आले. आई वनिताचा, त्याच्या वडिलांचे कष्ट आणि मी तुझ्यासोबतच आहे म्हणणारी बायको अंकिता. ती शेतात काम करताना तिचे खडबडीत हात, तिचं शांत हसू, त्या आठवणींनी त्याला पुन्हा उभं केलं. तो स्वतःशी जोरातच म्हणाला, नाही, मी इथेच थांबणार नाही, मी हार मानणार नाही. त्याने आपले डोळे पुसले आणि पुन्हा एकदा टेबलाजवळ जाऊन बसला. पुस्तक उघडलं आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. दुसऱ्या अपयशानंतरची ती रात्र सुशांतसाठी खूप जड होती. पण त्या रात्रीच त्यानं एक निर्णय घेतला की ही माझी शेवटचीच लढाई असेल आणि मी ती जिंकणारच. पुढच्याच दिवशी सकाळी तो नेहमीसारखा उठला नाही. तो आधीपेक्षा जास्त ठामपणे उठला. त्यानं आरशात स्वतःकडे पाहिलं. चेहरा थकलेला होता, डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती, पण आतून तो आधीपेक्षा जास्त मजबूत झाला होता. आता कोणतीही चूक परवडणार नाही, तो स्वतःशीच म्हणाला. त्याने आपल्या अभ्यासाची पूर्ण स्ट्रॅटर्जी बदलली. आधी तो फक्त अभ्यासच करत होता, आता तो समजून अभ्यास करू लागला. त्याने मागील 2 प्रयत्नांमधल्या चुका लिहून काढल्या. कुठे वेळ वाया गेला, कोणत्या विषयात तो कमजोर होता, कोणत्या प्रश्नांमध्ये तो अडकला, आणि मग त्यानं त्या सगळ्यांवर काम सुरू केलं. त्याने मोबाईल वापरणं जवळपास बंदच केलं. सोशल मीडियापासून पूर्ण दूर राहायला सुरुवात केली. त्याचं जग आता फक्त पुस्तकं, नोट्स आणि स्वतःशीच चाललेली झुंज एवढंच उरलं होतं. पुण्यातील त्याची रूम आता एका योद्ध्याच्या मैदानासारखी झाली होती. भिंतींवर त्यानं एक कागद चिकटवला होता, हार मानणं हा पर्याय नाही. दररोज सकाळी उठवल्यावर तो ते वाक्य वाचायचा,
आणि स्वतःला आठवण करून द्यायचा की तो का लढतोय. कोचिंग क्लासेसमध्येही त्याच्यात बदल दिसायला लागला होता. आधी तो फक्त शिकवायचा, आता तो विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊ लागला. एक दिवस एका विद्यार्थ्यानं त्याला विचारलं, सर, तुम्ही इतका अभ्यास कसा करता? थकत नाहीत का? सुशांत थोडा हसला आणि म्हणाला, थकतो, खूप थकतो, पण स्वप्न जास्त मोठी आहेत, त्यामुळे मी थांबत नाही. त्या उत्तराने सगळा वर्ग काही क्षण शांत झाला. रात्री उशिरा तो अजूनही अभ्यासच करत बसायचा. कधीकधी त्याच्या डोळ्यांसमोर अक्षरशः धुसर व्हायची, पण तो थांबत नव्हता. तो स्वतःला सतत एकच गोष्ट सांगत होता की ही वेदना फक्त तात्पुरती आहे, पण यश कायमचं असेल. ठाणगावात तिकडे अंकिताचं आयुष्य अजूनही संघर्षमय होतं. तिच्या वडिलांची तब्येत आता खूप जास्त खालावली होती. डॉक्टरांनी जास्त काळजी घ्यायला सांगितली होती. अंकिता दिवसभर काम करून थकलेली असायची, पण रात्री ती वडिलांच्या शेजारी बसून त्यांचा हात धरून बसायची. एक रात्री तिचे वडील हळू आवाजातच तिला म्हणाले, बाळा, तुझ्यासाठी मी काहीच करू शकलो नाही. अंकिताच्या डोळ्यात ते ऐकून अश्रू आले आणि ती म्हणाली, बाबा, तुम्ही मला मजबूत बनवलं, तेच खूप आहे. गावातले लोक अजूनही तिला कमीच लेखत होते, पण आता तीही पूर्णपणे बदलली होती. आधी ती शांत राहायची, आता ती आतून खंबीर झाली होती. कोणी काही बोललं तरी ती फक्त एक हलकंसं हसू द्यायची, कारण तिला माहिती होतं, माझं आयुष्य मीच घडवणार आहे. एक दिवस तिला शेतात काम करताना अचानकच चक्कर आली आणि ती खाली बसली. काही क्षणांसाठी तिला सगळंच धुसर दिसायला लागलं. तिच्या मैत्रिणीनं तिला घाईघाई पाणी दिलं. अंकिता, तू स्वतःकडे लक्ष दे, इतका ताण घेऊ नकोस, ती म्हणाली. अंकिता हलकसं हसली. ताण नाही घेतला तर जगणार कसं? तिकडे पुण्यात दिवस आता वेगाने पुढे जात होते. तिसऱ्या प्रयत्नांची वेळ जवळ येत होती. यावेळी सुशांत पूर्णपणे तयार होता. त्याने स्वतःला मानसिकदृष्ट्यासुद्धा मजबूत केलं होतं. तो आता अपयशाला घाबरत नव्हता, कारण त्याने त्याचा सामना दोनदा केला होता. परीक्षेच्या आधीच्या रात्री तो शांतपणे बसला होता. त्यानं पुस्तक बंद केलं आणि डोळे मिटले. त्याच्या मनात एकाच वेळी सगळं काही चालू होतं. आई, वडील, ठाणगाव, अंकिता. तो हळूच म्हणाला, देवा, यावेळी मला फक्त एक संधी दे. परीक्षेचा दिवस. तो हॉलमध्ये बसला होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, एक वेगळीच शांतता होती. पेपर हातात आला. त्यानं वाचायला सुरुवात केली. प्रश्न कठीण होते, पण यावेळी तो घाबरला नाही. तो आत्मविश्वासाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहित होता. प्रत्येक उत्तर लिहिताना त्याला जाणवत होतं की मी तयार आहे. 3 तास संपले. तो हॉलमधून बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं समाधान होतं. त्याला माहिती नव्हतं निकाल काय लागेल, पण यावेळी त्यानं स्वतःला पूर्ण दिलं होतं. काही दिवस गेले. निकालाचा दिवस आला. त्या दिवशी त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याने निकाल पाहिला. क्षणभर तो स्तब्ध झाला आणि मग त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याचं नाव त्या यादीत होतं. तो काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याच्या मनात एकच भावना होती की मी केलं. त्याने लगेचच आपल्या आई वनिताला फोन केला. आई, मी परीक्षेत पास झालो. त्याचा आवाज थरथरत होता. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती आणि मग आईच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. माझा मुलगा जिंकला, ती म्हणाली. तो दिवस त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता, पण त्या आनंदातही एक रिकामेपण होतं. अंकिता, ती या क्षणी त्याच्यासोबत नव्हती. ठाणगावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मुलगा सुशांत साहेब झाला. अंकिताला ही बातमी गावातूनच कळली. सुशांत पास झाला, मोठा अधिकारी झाला. ती काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू आले, पण होठांवर हसू होतं. ती आकाशाकडे पाहतच हळूच म्हणाली, मला माहिती होतं तू जिंकशील. तुझ्यासाठी तर दूर झाले होते तुझ्यापासून,
दोन वेगवेगळे रस्ते, दोन वेगवेगळे आयुष्य, पण अजूनही एकमेकांशी जोडलेले होते. काही वर्ष निघून गेली होती. पुण्याच्या त्या छोट्याशा खोलीतून सुरू झालेला प्रवास आता खूप पुढे आला होता. सुशांत आता एक यशस्वी अधिकारी झाला होता. त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. चांगली नोकरी, स्वतःचं घर, समाजात मान सन्मान सगळं काही त्याच्याकडे आता होतं. पण तरीही काहीतरी कमी होतं. त्याच्या आयुष्यातली एक जागा अजूनही रिकामी होती, अंकिताची. यश मिळाल्यानंतर सुशांतमध्ये खूप बदल झाले होते. तो आता अधिक शांत झाला होता, समजूतदार झाला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला नात्यांची किंमत कळली होती. पूर्वी तो स्वप्नांच्या मागे धावत होता, आता तो त्या स्वप्नांमुळे हरवलेल्या माणसांचा विचार करत होता. कधीकधी रात्री तो एकटाच बाल्कनीत उभा राहायचा आणि स्वतःला एकच प्रश्न विचारायचा की मी जिंकलो, पण खरंच जिंकलो का? आई वनिता आता त्याच्यासोबतच शहरात राहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. मुलगा मोठा झाला आणि यशस्वी झाला, पण सुशांतच्या मनात काही न बोललेले प्रश्न होते. ते म्हणजे अंकिताबद्दल, त्या घटस्फोटाबद्दल, त्या सगळ्या भांडणांबद्दल. एक दिवस त्याला अचानकच ठाण गावाला जायचं काम पडलं. तो अनेक वर्षांनी आपल्या गावाकडे परत जात होता. गाडी गावात शिरली. तेच रस्ते, तेच झाडं, तेच वातावरण, पण सगळं काही वेगळं वाटत होतं. त्याचं मन तिथं गेल्यावर जोरात धडधडत होतं. तो गावातून जात असताना त्याची नजर एका शेताकडे गेली आणि तो तिथेच थबकला. तिथे एक मुलगी उन्हात काम करत होती. डोक्यावर ओढणी, हातात कोयता, अंगावर माती. ती खूप थकलेली दिसत होती. सुशांतची नजर तिच्यावर स्थिरावली आणि त्याचं हृदय थांबल्यासारखं झालं. ती अंकिता होती. तो काही क्षण काहीच हलला नाही. त्याचा विश्वासच बसत नव्हता. हीच का ती माझी बायको अंकिता? त्याच्या मनात विचार आला. ती आधीपेक्षा खूपच जास्त बदलली होती. तिचे हात खडबडीत झाले होते, चेहऱ्यावर काळेपणा आला होता, पण तिच्या डोळ्यांत अजूनही तीच ओळखीची चमक होती. सुशांत गाडीतून खाली उतरला. तो हळूहळू तिच्याकडे चालत गेला. अंकिता आपल्या कामात गुंतली होती. त्याच्या पावलांचा आवाज ऐकून ती मागे वळली आणि दोघांचेही डोळे एकमेकांवर स्थिरावले. क्षणभर वेळ थांबला. अंकिता सुशांतचा आवाज हलका होता. ती काहीच बोलली नाही, फक्त त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यांत आश्चर्य, वेदना आणि एक लपलेलं प्रेम दिसत होतं. कशी आहेस? त्याने विचारलं. ती हलकंसं हसली. जगते, ती म्हणाली. त्या एका शब्दांत तिचं सगळं आयुष्य दडलेलं होतं. सुशांतच्या डोळ्यांत अश्रू आले. हे सगळं का सहन करते? तो हळूचच तिला म्हणाला. अंकिता काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, परिस्थिती शिकवते सगळं आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्याला तिच्या हातांकडे पाहून खूप जास्त वाईट वाटलं. हेच हात कधी स्वप्नांनी भरलेले होते, त्याला मदत करत होते आणि आज तेच हात मेहनतीनं झिजले होते. तू पुन्हा माझ्याशी संपर्क का केला नाहीस? सुशांतनं शांतपणे विचारलं. ती हलकंसं हसली. तुझं आयुष्य खूप पुढे गेलं होतं, मी मागेच राहिले होते, ती म्हणाली. तो काही बोलू शकला नाही, कारण त्याला माहिती होतं ही परिस्थिती त्याच्यामुळेही निर्माण झाली होती. ते दोघंही काही वेळ शांत उभे राहिले. वाऱ्याची झुळूक आली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या दिवशी संध्याकाळी सुशांत घरी आला. आई वनिता त्याची वाट पाहत होती. कसं झालं काम? तिने त्याला विचारलं. तो काही क्षण शांत राहिला आणि मग त्याने अचानकच आईला विचारलं. आई, तुला अंकिता आठवते का? तुझी सून? वनिताच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी बदल दिसला. कशाला आता त्या गोष्टी काढतोस? खूप वर्ष झालेत त्या गोष्टींना, ती टाळण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण यावेळी सुशांत थांबला नाही. आई, खरं सांग ना, तिची चूक होती का? त्याचा आवाज आता ठाम झाला होता. वनिता काही क्षण गप्प बसली. मग हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं. मी तिला खूप त्रास दिला होता तेव्हा, कारण तिचे घरचे तुला सारखं नावं ठेवायचे. सुशांतचा श्वास अडकला. काय? तो ओरडला. वनिता रडतच म्हणाली.
मला वाटायचं ती तुला तुझ्या ध्येयापासून अडवत आहे. तुझं भविष्य खराब होईल तिच्यामुळे. म्हणूनच मी सगळा राग तिच्यावर काढला. तिला टोचून बोलले. तिच्या घरच्यांना, तुझ्या बाबांना तिच्या विरुद्ध केलं. प्रत्येक शब्द सुशांतच्या हृदयावर घाव करत होता, म्हणजे घटस्फोट. त्याने थरथरत विचारलं. वनिता खाली पाहतच म्हणाली, तोही माझ्यामुळेच झाला. तिच्या घरचे सारखं म्हणत होते की मुलाने लग्न केलं, बायकोला सोडून गेला, किती वर्ष अभ्यास करेल, तोपर्यंत बायको इकडे एकटी. तिकडे जाऊन तो बदलला, त्यानं दुसरं लग्न केलं तर. मग मीही त्यांना म्हटलं, इतके प्रश्न मनात आहे तर वेगळं व्हा. अंकिता समजून सांगत होती, पण मी तिला तुझ्या बंधनातून मुक्त केलं. तुला जे करायचं ते कर, दुसरं लग्न कर तिला सांगितलं. पण ती आजही बिना लग्नाची आहे, त्यात माझी चुकी नाही. तो क्षण सुशांतसाठी सर्वात मोठा धक्का होता. त्याला जाणवलं त्याने फक्त अंकिताला नाही तर स्वतःलाही गमावलं होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो हळूच म्हणाला, आई, तू मला सगळं दिलंस, पण माझं प्रेम मात्र माझ्यापासून हिरावून घेतलंस. त्या रात्री तो झोपू शकला नाही. त्याच्या मनात एकच विचार होता की मी अजूनही तिच्यावरच खूप मनापासून प्रेम करतो. दुसऱ्याच दिवशी तो पुन्हा त्या शेताकडे गेला. अंकिता तिथेच काम करत होती. आता ती एक मजूर आणि तो मोठा अधिकारी होता. तरीही तो तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, अंकिता, मला सगळं समजलं आहे. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. मी आजही तुझ्यावर प्रेम करतो, तो स्पष्टपणे तिला म्हणाला. अंकिताच्या डोळ्यात ते ऐकून पाणी आलं, पण ती काहीच बोलली नाही. कारण तिच्या मनात आता एकच प्रश्न होता, इतक्या वर्षांनंतर हे प्रेम पुन्हा जगू शकतं का? दोन तुटलेली मनं पुन्हा एकत्र येण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. त्या दिवशी शेतात झालेल्या भेटीनंतर अंकिता पूर्णपणे बदलून गेली होती. अनेक वर्षांनी तिच्या मनात दडवून ठेवलेल्या भावना पुन्हा जाग्या झाल्या होत्या. सुशांतचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते, मी आजही तुझ्यावरच प्रेम करतो. रात्री ती झोपायचा प्रयत्न करत होती, पण डोळे मिटले की भूतकाळ तिच्यासमोर उभा राहत होता. त्यांचं लग्न, ते छोटे छोटे आनंदाचे क्षण आणि मग अचानक आलेलं वादळ. तिनं स्वतःला विचारलं, हे सगळं पुन्हा सुरू होऊ शकतं का? पण लगेच दुसरा विचार तिच्या मनात आला, आणि जर पुन्हा तसंच झालं तर? दुसऱ्या दिवशी सकाळी अंकिता पुन्हा शेतात काम करत होती, पण आज तिचं मन कामात लागत नव्हतं. ती वारंवार रस्त्याकडेच पाहत होती आणि काही वेळातच सुशांत पुन्हा तिच्यासमोर तिथे उभा होता. अंकिता, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तो शांतपणे तिला म्हणाला. ती काही क्षण गप्प राहिली आणि नंतर म्हणाली, बोल, पण लक्षात ठेव, आता सगळं आधीसारखं नाही. दोघंही बाजूला झाडाखाली जाऊन बसले. वाऱ्याची झुळूक वाहत होती, पण वातावरणात तणाव होता. सुशांतनं सगळं स्पष्ट सांगायला सुरुवात केली. मला काल सगळं समजलं. आईने जे काही केलं ते चुकीचं होतं, आणि मी तुझ्यासाठी उभा राहिलो नाही. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. पण तूही मला काहीच खरं त्यावेळी सांगितलं नाही. त्याचा आवाज थरथरत होता. अंकिता शांतपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती स्वतःला सावरत होती. तुला माहिती आहे का सुशांत, त्या दिवसांत मी किती तुटले होते? ती हळू आवाजात म्हणाली. प्रत्येक दिवशी मला चुकीचं ठरवलं जायचं, मला एकटी पाडलं गेलं, आणि शेवटी मला स्वतःच्या प्रेमापासून दूर व्हावं लागलं, आणि मीही झाले तुझ्या स्वप्नांसाठी. सुशांतनं खाली मान घातली. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. आणि आता तू अचानक येतोस आणि म्हणतोस की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोस, ती म्हणाली. इतकं सोपं आहे काय हे? तो तिच्याकडे पाहतच म्हणाला, नाही, सोपं नाही. म्हणूनच मी इथे आलो आहे, पुन्हा सगळं ठीक करायला. क्षणभर शांतता पसरली. पण समाज, अंकिताने विचारलं, लोक काय म्हणतील? आधीच त्यांनी आपल्याला वेगळं केलं, आणि आता पुन्हा? सुशांत थोडा पुढे झुकला. मला आता समाजाची भीती नाही. मी खूप मोठा अधिकारी झालो आहे. मी देईल उत्तर, पण तुला पुन्हा गमवायचं नाही. अंकिताच्या डोळ्यांत भावनांचा पूर आला, पण ती अजूनही स्वतःला थांबवत होती. आणि तुझी आई?
तिनं थेट प्रश्न विचारला. हा प्रश्न कठीण होता. सुशांत काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, यावेळी मी तुझ्यासाठी उभा राहीन, कोणाच्याही विरोधात, मग ती माझी आई असली तरी. त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. आईची पद्धत वाईट होती, पण ती माझ्यासाठीच करत होती. कदाचित तिला वाटलं तुझ्यामुळे मी माझ्या ध्येयापासून भटकेल की काय, पण तिला काय माहिती की माझं स्वप्न तेच तुझं स्वप्न होतं. तेवढ्यातच गावातल्या काही बायका तिकडे आल्या. त्यांनी दोघांना एकत्र बसलेलं तिथं पाहिलं आणि लगेचच त्यांची कुजबूज सुरू झाली. पुन्हा भेटतायत बघ हे, लाज नाही का यांना असं चोरून लपून भेटायला. अंकिताचा चेहरा यावर खाली गेला. हीच ती भीती होती. सुशांतनं ते सगळं ऐकलं आणि पहिल्यांदाच तो त्यांच्यासमोर उभा राहिला. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तो ठामपणे त्यांच्याकडे बघून म्हणाला. त्या बायका त्याच्या आवाजाने थोड्याशा घाबरल्या, पण तरीही एक म्हणाली, गावात काही नियम असतात साहेब. सुशांत शांतपणे म्हणाला, नियम माणसांसाठी असतात, माणसं नियमांसाठी नाहीत. त्या सगळ्या बायका काही न बोलता तिथून आता निघून गेल्या. अंकिता त्याच्याकडे पाहत होती. पहिल्यांदाच तिला जाणवलं की तो आता खरंच बदलला आहे. तू खरंच बदलला आहेस, ती हलक्या आवाजातच त्याला म्हणाली. यावर तो हसला, कारण मी तुला गमावलं आहे आणि त्या चुकांनी मला खूप काही शिकवलं. त्या दिवशी दोघंही बराच वेळ बोलत बसले. भूतकाळ, वेदना, आठवणी सगळं काही त्यांनी एकमेकांसोबत शेअर केलं. संध्याकाळ झाली. आकाशात सूर्य मावळत होता. अंकिता उठली. मला जायला हवं, ती त्याला म्हणाली. सुशांतनं विचारलं, मग तुझा निर्णय काय आहे? ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, निर्णय लगेच घेता येत नाही सुशांत. हे फक्त प्रेम नाही, हे आपलं आयुष्य आहे. तो मान हलवून म्हणाला. तर मग मी वाट पाही. ती निघून गेली, पण यावेळी तिच्या पावलांत गोंधळ होता. त्या रात्री अंकिताला अजिबातच झोप लागली नाही. मनात सतत एकच विचार चालू होता की मी पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवू शकते का? भूतकाळ अजूनही जिवंत होता. त्या प्रत्येक शब्दांसोबत, प्रत्येक अपमानासोबत, आणि त्यात सर्वात मोठी जखम होती सासू वनिताचा त्रास. दुसऱ्या दिवशी सकाळी सुशांतनं एक निर्णय घेतला. आता सगळं स्पष्ट करायचंच. तो थेट अंकिताच्या घरी गेला. अंकिता अंगणात बसून धान्य निवडत होती. त्याला पाहताच ती थोडीशी घाबरली. सुशांत, तू इथे? ती म्हणाली. तो शांतपणे म्हणाला, आज आपण सगळं संपवू किंवा पुन्हा सुरू करू, पण अर्धवट काहीच ठेवायचं नाही. तिच्या मनात भीती होती, पण ती तयार झाली. ठीक आहे, पण एक अट आहे, ती म्हणाली. काय? त्यानं विचारलं. तुझ्या आईसमोरच सगळं बोलायचं. क्षणभर सुशांत गप्प झाला, पण लगेचच म्हणाला, हो, हाच योग्य मार्ग आहे. त्या दिवशी दुपारी सुशांत, अंकिता आणि सासू वनिता तिघही एकाच घरात, एकाच खोलीत समोरासमोर बसले होते. वातावरण पूर्ण शांत होतं, पण आतून खूप वादळ चालू होतं. वनिता अंकिताकडे पाहतच होती, ज्या मुलीला तिनं एकेकाळी सून म्हणून स्वीकारलं होतं आणि नंतर स्वतःच्या हातानेच दूर केलं होतं. अंकिता शांतपणे म्हणाली, काकू. आई म्हणायचं तिच्या तोंडात तेव्हा आलंच नाही. काकू, आज मला काही प्रश्न विचारायचे आहेत. वनितांच्या डोळ्यात अपराधीपणा होता. विचार, ती हळू आवाजात तिला म्हणाली. मी तेव्हा तुमचं काय बिघडवलं होतं? अंकिताचा आवाज थरथरत होता. मी तुमचं घर तोडायचा प्रयत्न तेव्हा केला होता का? मी सुशांतला घरी थांबवलं होतं का? प्रत्येक प्रश्न वनिताच्या मनावर घाव करत होता. नाही बेटा, वनिता रडतच म्हणाली. तू तेव्हा काहीच चुकीचं केलं नव्हतंस. अंकिताच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले. मग तुम्ही का असं? ती म्हणाली. वनिता आता स्वतःला रोखू शकत नव्हती. मला भीती वाटत होती, तेवढंच ती म्हणाली. मला वाटायचं तू सुशांतला माझ्यापासून दूर नेशील. त्याचं तुझ्यावरचं प्रेम पाहून मी मनातली मनातच जळत होते. तो तुझं सगळं काही ऐकायचा. तो फक्त माझाच राहिला पाहिजे
अजून जास्त श्रीमंत झाला पाहिजे आणि त्या भीतीतच मी हे सगळं चुकीचं केलं. त्या शब्दांनी खोलीत शांतता पसरली. सुशांतने डोळे बंद केले. त्याला हे ऐकणं खूप कठीण जात होतं. अंकिता हळू आवाजातच म्हणाली, तुमच्या त्या भीतीमुळे माझं पूर्ण आयुष्य आज उद्ध्वस्त झालं. वनिता तिच्या पायांशी खाली बसली. मला माफ कर बेटा, मी खूप मोठी चूक केली, ती रडतच म्हणाली. अंकिता काही क्षण स्तब्ध झाली. तिला आयुष्यात पहिल्यांदाच सासू वनिता इतकी कमजोर दिसत होती. माफ करणं इतकं सोपं नाही, अंकिता म्हणाली. सुशांत मध्येच म्हणाला, मला माहिती आहे, पण आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का? अंकिता त्याच्याकडे पाहतच म्हणाली, तुला वाटतं इतकं सगळं झाल्यावर आपण पुन्हा तेच नातं नव्यानं जगू शकतो? तो ठामपणे म्हणाला, नाही, तेच नातं नाही, पण एक नवीन नातं तयार तर करू शकतो ना. त्या शब्दांनी अंकिता विचारात पडली. नातं तयार करणं सोपं आहे, पण विश्वास, ती म्हणाली. सुशांत पुढे आला. विश्वास मी कमावेन आणि यावेळी मी कधीच तुझ्या विरोधात उभा राहणार नाही. त्या क्षणी अंकिताच्या मनात काहीतरी हललं. वनिता पुन्हा म्हणाली, जर तू परत आलीस तर यावेळी मी तुला मुलीसारखं सांभाळेन. मी तुला माझ्या मुलापासून कधीच दूर करणार नाही. अंकिताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने स्वतःला विचारलं, मी पुन्हा एकदा हे सगळं स्वीकारू शकते का? खोलीत शांतता होती. सगळे तिच्या उत्तराची वाट पाहत होते. काही क्षणांनी अंकिता तिथून उठली. ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर आकाशात ढग होते, जणू तिच्या मनातलं वादळ. ती मागे वळली. सुशांतकडे तिनं पाहिलं आणि त्याला म्हणाली, मी तयार आहे, पण एका अटीवर. दोघांचेही श्वास थांबले. काय अट? सुशांतने विचारलं. यावेळी माझा सन्मान कधीही कमी होणार नाही आणि जर पुन्हा तसंच काही माझ्यासोबत झालं तर मी कायमची या जगातूनच निघून जाईन. सुशांत लगेचच म्हणाला, मी वचन देतो. सुनीताही म्हणाली, मी सुद्धा. पुन्हा असं कधीच होणार नाही. त्या क्षणी 3 तुटलेली मनं पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे गेली. ठाणगावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती की सुशांत आणि अंकिता पुन्हा एकत्र येणार, पुन्हा लग्न करणार. गावातल्या प्रत्येक चौकात, प्रत्येक वाड्यात, प्रत्येक घरात ही एकच चर्चा सुरू होती. कोणी त्यांच्यावर हसत होतं, कोणी त्यांना टोमणे मारत होतं आणि काही जण सरळ विरोध करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या काही मोठ्या माणसांनी बैठक बोलवली. हे असं चालणार नाही, एक ज्येष्ठ माणूस त्यांना म्हणाला. एकदा घटस्फोट झाला म्हणजे सगळं संपलं. पुन्हा एकत्र येणं म्हणजे गावाच्या परंपरेला धक्का आहे. ही बातमी सुशांतपर्यंत पोहोचली. तो थेट त्या बैठकीला गेला. चौकात सगळे जमले होते. सुशांत पुढे आला. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? त्यानं शांत पण ठाम आवाजात विचारलं. एक गावकरी म्हणाला, तुम्ही दोघं काय करताय ते आम्हाला अजिबात पटत नाही. गावात नियम असतात. सुशांतनं त्यांच्याकडे पाहिलं. नियम माणसांसाठी असतात, माणसं नियमांसाठी नाहीत, तो ठामपणे म्हणाला. तेवढ्यातच अंकिता देखील तिथे आली. ती लोकांसमोर उभी राहिली. पहिल्यांदाच, हे माझं आयुष्य आहे, ती ठामपणे म्हणाली. तुम्ही मला आधीच खूप काही गमवायला लावलं आहे. आता माझा निर्णय फक्त मी घेणार. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. एक बाई म्हणाली, तुला लाज नाही का परत त्याच्याकडे जायला, ज्याने एकदा तुला सोडून दिलं? अंकिता तिच्याकडे सरळ पाहतच म्हणाली, लाज मला तेव्हा वाटली पाहिजे होती जेव्हा तुम्ही सगळे माझ्यावर वेगवेगळे आरोप करत होतात आणि मी एकटीच इथे उभी होते. एक घटस्फोटित मुलगी म्हणून बऱ्याच लोकांनी माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. लाज त्यांना वाटली पाहिजे होती. लाज तुमच्यासारख्या बायांना वाटली पाहिजे, ज्यांनी माझ्या आईवडिलांसमोर कोणत्याही गोष्टी मांडल्या. मी चरित्रहीन स्त्री नाही. जरी घटस्फोट झाला तरी माझ्या नवऱ्यासोबतच मनाने मी होते. सगळे काही क्षण शांत झाले. सुशांत पुढे आला. तुम्हाला वाटतं आम्ही चुकीचं करत आहोत, पण खरं काय आहे ते तुम्हाला अजिबात माहिती नाही. त्यानं मोठ्यानं सांगितलं. अंकिताची काहीच चूक नव्हती. चूक आमचीच होती आणि आमच्या घराचीच होती. सगळे थबकले.
आता वनिता पुढे आली. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. हो, खरी चूक तर तेव्हा माझीच झाली होती. ती म्हणाली, मी माझ्या सुनेवर अन्याय केला आणि आज मी सगळ्यांसमोर ते कबूल करते. गावात एकच कुजबूज सुरू झाली. मी तिची माफी मागते, वनिता म्हणाली. अंकिता काही क्षण स्तब्ध झाली. तिला वाटलं नव्हतं की सासू वनिता इतक्या लोकांसमोर हे सत्य बोलेल. त्या क्षणी लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले. एक ज्येष्ठ माणूस म्हणाला, जर सगळं इतकं स्पष्ट दिसत आहे तर हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सगळे इतके सहज मान्य करायला तयार नव्हते. काही तरुण म्हणाले, हे चुकीचं उदाहरण आहे. उद्या सगळे असंच करतील. सुशांत शांतपणे म्हणाला, जर प्रेमासाठी उभं राहणं चुकीचं असेल तर हो, आम्ही चुकीचे आहोत. अंकिता त्याच्या बाजूला उभी राहिली. पहिल्यांदाच ते दोघंही एकत्र सगळ्यांसमोर. त्या क्षणी त्यांना समाजाची भीती उरली नव्हती. काही वेळानंतर बैठक संपली. कोणी पूर्णपणे मान्य केलं नव्हतं, पण कोणी त्यांना थांबवलंही नव्हतं. तो एक मोठा टप्पा होता. समाजासमोर उभं राहून सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन आणि स्वतःच्या नात्याची कबुली दिल्यानंतर सुशांत आणि अंकिताच्या आयुष्यात एक वेगळीच शांतता आली होती. ही शांतता सोपी नव्हती. ती अनेक वर्षांच्या वेदना, गैरसमज आणि संघर्षानंतर मिळालेली होती. त्या दिवशी संध्याकाळी दोघंही गावाच्या तलावाजवळ बसले होते. पाण्यावर पडणाऱ्या सूर्यास्तांच्या किरणांमध्ये एक वेगळीच ऊब होती. अंकिता सुशांतने हळू आवाजात सुरुवात केली. ती त्याच्याकडे पाहत होती. आपण इतकं सगळं पार केलं, पण अजून एक गोष्ट बाकी आहे, तो म्हणाला. ती थोडीशी गोंधळली. काय? तो तिच्याकडे पाहतच हसला. आपल्या नात्याला पुन्हा नाव देण्याची. क्षणभरासाठी तिचा श्वास थांबला. तिच्या डोळ्यांत आश्चर्य आणि भावना एकत्रच दिसत होत्या. तुला म्हणायचं आहे लग्न? ती थरथरत विचारलं. सुशांत तिचा हात हातात घेत तिला म्हणाला, हो, मला पुन्हा एकदा तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्या शब्दांनी वेळ जणू थांबली. अंकिताच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. सुशांत, हे इतकं सोपं नाही, ती हळू आवाजात म्हणाली. आपण आधी एकदा तुटलो आहोत. तो शांतपणे म्हणाला, हो, माहीत आहे, आणि म्हणूनच यावेळी आपण जास्त मजबूत पण आहोत. ती काही क्षण विचारात पडली. भूतकाळ तिच्या समोर उभा राहिला, पण त्याचबरोबर वर्तमानातील सुशांतही, जो तिच्यासाठी उभा राहिला होता, जो खूप जास्त बदलला होता, जो आजही तिच्यावर तितकंच प्रेम करत होता जितकं पहिल्यांदा करायचा. तिने डोळे मिटले, एक खोल श्वास घेतला आणि हळूच म्हणाली, हो. त्या एका शब्दाने सगळं काही बदललं. सुशांतच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यानं तिचा हात घट्ट धरला, जणू पुन्हा कधीच सोडणार नाही असा. यावेळी मी तुला कधीच दुखावणार नाही, तो म्हणाला. ती हलकं हसली. आणि यावेळी मीही स्वतःसाठी उभं राहीन. काही दिवसांनी ठाणगावात एक वेगळंच वातावरण होतं. गावात त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती. पण हे लग्न वेगळं होतं. हे दोन माणसांचं नाही, तर दोन तुटलेल्या मनांचं घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणं होतं. गावातले लोकही आता हळूहळू बदलत होते. काही अजूनही कुजबूज करत होते, पण अनेक जण आता त्यांच्यासाठी आनंदी देखील होते. सासू वनिता तर सगळ्यात जास्त खुश होती. ती स्वतः सगळ्या लग्नाची तयारी करत होती. प्रत्येक गोष्टीत आता तिचा उत्साह दिसत होता, कारण ती आता तिची चूक सुधारत होती. लग्नाचा दिवस आला. संपूर्ण गाव सजलं होतं. मंडप उभारला होता. फुलांचा सुगंध पसरला होता. अंकिता नववधूच्या वेशात बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. ती आता तीच जुनी अंकिता राहिली नव्हती. ती अधिक मजबूत, अधिक आत्मविश्वासू झाली होती. सुशांतही तयार होऊन लग्न मंडपात आला. त्याच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद होता, कारण त्यानं अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं आणि आता बायकोसाठी ठामपणे उभा होता. मंडपात दोघंही समोरासमोर उभे होते.
लोकांच्या उपस्थित देवाच्या साक्षीनं मंत्र सुरू झाले, फेऱ्या सुरू झाल्या आणि प्रत्येक फेरीसोबत ते दोघंही भूतकाळ मागे सोडत होते. 7 फेऱ्या पूर्ण झाल्या आणि त्या क्षणी ते पुन्हा एकदा एक झाले. वनिताच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण यावेळी ते आनंदाचे होते. ती अंकिता जवळ आली आणि तिला म्हणाली, मुली, यावेळी मी तुला कधीच दुखावणार नाही. अंकितानेही तिचा हात धरला आणि हलकसं हसली. त्या क्षणी सगळं काही पूर्ण झालं. त्या रात्री लग्नानंतर दोघंही एकटेच खोलीत बसले होते. विश्वास बसतोय का? आपण पुन्हा असं बसलोय, सुशांत हसतच तिला म्हणाला. अंकिता त्याच्याकडे पाहत म्हणाली, नाही, पण यावेळी मला भीती नाही. तो तिच्याकडे पाहतच म्हणाला, कारण यावेळी आपण मनाने एकत्र आहोत. तिने मान हलवली आणि त्याच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं. त्या रात्री त्यांच्या आयुष्यातला एक नवीन अध्याय सुरू झाला, जिथे प्रेमाला पुन्हा एक संधी मिळाली. लग्नानंतरच्या त्या पहिल्या सकाळी ठाण गावात एक वेगळीच शांतता होती. कालपर्यंत गजबजलेला मंडप आता रिकामा झाला होता, पण त्या जागेत अजूनही आनंदाच्या आठवणी तरंगत होत्या. सुशांत आणि अंकिता यांच्या आयुष्यातला नवीन अध्याय सुरू झाला होता. यावेळी कोणत्याही गैरसमजाशिवाय, भीतीशिवाय आणि अपूर्णतेशिवाय सकाळच्या कोवळ्या उन्हात अंकिता अंगणात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर खूप समाधान होतं. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर तिला पुन्हा एकदा घर मिळालं होतं, पण यावेळी ती फक्त सून नव्हती, ती स्वतःच्या सन्मानाने उभी असलेली एक स्त्री होती. सुशांत मागून आला आणि हलकसं म्हणाला, काय विचार करतेस? ती हसली. हे सगळं खरंच आहे का? तेच विचार करते. तो तिच्या शेजारी उभा राहिला. यावेळी आपण दोघं मिळून हे खरं ठरवणार आहोत. त्या शब्दांत वचन होतं आणि खात्रीही. घरात सासू वनिता दोघांकडे पाहत होती. तिच्या मनात अजूनही अपराधीपणा होता, पण त्याचबरोबर एक नवा निर्धारही होता. या नात्याला यावेळी जपायचं. ती पुढे आली आणि म्हणाली, आजपासून सगळं नव्यानं सुरू करूया. जुन्या गोष्टी मागे ठेवूया. अंकिताने तिच्याकडे पाहिलं. काही क्षण शांतता होती. मग ती पुढे आली आणि म्हणाली, हो, पण यावेळी आपण सगळे एकमेकांना समजून घेऊया. वनिताने तिचा हात धरला. त्या स्पर्शात माफीही होती आणि स्वीकृतीही. दिवस पुढे जाऊ लागले. सुशांतचं काम शहरात होतं, पण त्याने ठरवलं की तो गावाशी नातं तुटू देणार नाही. आठवड्यातून काही दिवस तो ठाणगावात राहायचा. अंकिता आता शेतात मजुरी करत नव्हती. सुशांतनं तिला पूर्णपणे थांबवलं होतं, पण त्याने तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं नव्हतं. तुला जे करायचं आहे ते तू कर, तो तिला म्हणायचा. आणि मग अंकिताने एक निर्णय घेतला. तिने गावातल्या महिलांसाठी छोटंसं स्वयंसहाय्यक गट सुरू केला. ज्या महिलांना तिच्यासारखं आयुष्यात संघर्ष करावा लागला होता, त्यांना एकत्र आणून तिने त्यांना उभं राहायला शिकवलं. हळूहळू तिचं काम वाढू लागलं. लोक तिच्याकडे आदराने पाहू लागले. जी लोक आधी तिला कमी लेखत होती, तीच आता तिचं कौतुक करू लागली. एक दिवस गावातल्या त्या बायका तिच्याकडे आला, ज्या कधी तिच्यावर टीका करत होत्या. अंकिता, आम्हाला पण तुझ्या गटात घेते का? त्यांनी तिला विचारलं. अंकिता यावर हसली. तिने काहीही जुना राग मनात ठेवला नव्हता. हो, सगळ्यांनाच या गटात जागा आहे, ती म्हणाली. तोच तिचा खरा विजय होता. सुशांत तिच्याकडे पाहत होता. त्याला तिचा अभिमान वाटत होता. त्याने फक्त तिच्यावर प्रेम केलं नव्हतं, त्याने तिची ताकद ओळखली होती. रात्री दोघंही छतावर बसले होते. आकाशात तारे चमकत होते. आपण खूप काही गमावलं ना? अंकिता हळू आवाजातच त्याला म्हणाली. सुशांत काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, हो, पण त्या सगळ्यांमुळे आपण आज जे आहोत ते झालो. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, आणि आता मला काहीच भीती वाटत नाही. तो हसला, कारण यावेळी आपण एकमेकांसोबत आहोत. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवतच म्हणाली, हो, आणि यावेळी आपण कधीच तुटणार नाही. काही महिन्यांनी घरात एक नवीन आनंदाची बातमी आली. अंकिता आई होणार होती. त्या बातमीनं सगळं घर आनंदाने भरून गेलं. वनिता तर आनंदाने रडायलाच लागली. आता सगळं काही पूर्ण झालं, ती म्हणाली. त्या दिवसापासून
घरात एक वेगळीच ऊर्जा आली. प्रत्येक दिवस आशेनं भरलेला होता. सुशांत अंकिताची खूप काळजी घेत होता. तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे तो बारकाईनं लक्ष द्यायचा. तू फक्त हसत राहा, बाकी सगळं मी बघतो, तो म्हणायचा. महिने सरले आणि एक दिवस घरात एक छोट्या जीवाचा जन्म झाला. त्यांना मुलगा झाला होता. सुशांतच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने त्या बाळाला हातात घेतलं आणि त्याला जाणवलं की हा फक्त त्यांचा मुलगाच नाही, तर त्याच्या आणि अंकिताच्या प्रेमाचा, संघर्षाचा आणि जिद्दीचा परिणाम आहे. अंकिता त्याच्याकडे पाहतच होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्याहून जास्त समाधान होतं. आपण जिंकलो, ती हलक्या आवाजातच त्याला म्हणाली. सुशांत तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, यावेळी तर खरंच जिंकलो. त्या घरात आता हसू, आनंद आणि प्रेम भरलं होतं. भूतकाळाच्या जखमा अजूनही होत्या, पण त्या आता वेदना देत नव्हत्या. त्या फक्त आठवणी होत्या, ज्या त्यांना अधिक मजबूत बनवत होत्या. ठाण गावात ही कथा एक उदाहरण बनली. लोक म्हणू लागले की प्रेम खरं असेल तर ते कितीही वेळा तुटलं तरीही पुन्हा जोडता येतं. आणि त्या कथेत सुशांत आणि अंकिता फक्त एक जोडपं नव्हते, ते एक प्रेरणा बनले होते. मित्र आणि मैत्रिणींनो, या संपूर्ण कथेतून आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा आणि खोलवर परिणाम करणारा संदेश मिळतो. प्रेम, नातं आणि विश्वास हे फक्त शब्द नसतात, तर त्यासाठी संयम, समजूतदारपणा आणि एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची तयारी आवश्यक असते. सुशांत आणि अंकिताची कथा ही फक्त दोन व्यक्तींची प्रेम कहाणी नाही, तर ती आपल्या समाजाचं वास्तव्य दाखवणारी गोष्ट आहे. अनेक वेळा नात्यांमध्ये तिसऱ्या व्यक्तींचा हस्तक्षेप, गैरसमज, अहंकार आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणं यामुळे सुंदर नातेसुद्धा तुटतात. जिथे संवाद संपतो तिथे गैरसमज सुरू होतात आणि हाच त्या नात्याचा सर्वात मोठा शत्रू ठरतो. अंकिताने सहन केलेला त्रास हा आजही अनेक मुलींना भोगावा लागणारा वास्तव्य आहे. सून म्हणून तिच्याकडून अपेक्षा असतात, पण तिच्या भावना, तिचं दुःख, तिची बाजू अनेकदा कोणी समजून घेत नाही. या कथेतून आपण शिकतो की कोणतीही व्यक्तीला तिच्या परिस्थितीशिवाय दोष देणं चुकीचं आहे. प्रत्येकाला ऐकून घेणं, समजून घेणं आणि योग्य ते समर्थन देणं हे खूप गरजेचं आहे. सुशांतची चूकही तितकीच महत्त्वाची आहे. त्याने आपल्या पत्नीपेक्षा इतरांचं ऐकलं, ज्यामुळे त्याचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, नात्यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विश्वास आणि संवाद. जर तो तुटला तर कितीही प्रेम असलं तरी नातं टिकू शकत नाही. परंतु या कथेतील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे दुसरी संधी. आयुष्यात चुका होतात, नाती तुटतात, पण जर मनापासून पश्चातापाने बदलण्याची तयारी असेल तर तेच नातं पुन्हा नव्यानं उभं राहू शकतं. सुशांतने आपली चूक मान्य केली, स्वतःमध्ये बदल केला आणि पुन्हा एकदा अंकिताचा विश्वास जिंकला. हे दाखवतं की खऱ्या प्रेमात अहंकाराला जागा नसते. सासू वनिताच्या व्यक्तिरेखेतून आपल्याला हे समजतं की मोठ्यांनीही आपल्या चुका ओळखून त्या सुधारल्या पाहिजेत. नातं टिकवण्यासाठी फक्त एकानेच प्रयत्न करून चालत नाही, तर सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे लागतात. अंकिताचं रूपांतर या कथेतली प्रेरणादायी गोष्ट आहे. तिने परिस्थितीला शरण न जाता स्वतः उभी राहण्याचा निर्णय घेतला. ती फक्त एक सून किंवा पत्नी राहिली नाही, तर एक मजबूत स्वाभिमानी स्त्री बनली. तिच्या प्रवासातून प्रत्येक स्त्रीला एक प्रेरणा मिळते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवर विश्वास ठेवला तर आपण पुन्हा उभं राहू शकतो. या कथेतून शेवटी आपल्याला हे जाणवतं की प्रेम टिकवण्यासाठी विश्वास, संवाद आणि समजूतदारपणा हा खूप आवश्यक आहे. कोणाच्याही बोलण्यावर अंधाळा विश्वास ठेवण्यापेक्षा सत्य जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. नातं तुटल्यानंतरही जर मन स्वच्छ असेल तर ते पुन्हा जोडता येतं. स्त्री ही कमकुवत नसते, ती परिस्थितीशी लढणारी आणि जिंकणारी असते. आणि सर्वात महत्त्वाचं, खरं प्रेम कधीच संपत नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतं. ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही वादळं आली तरी जर दोन माणसं एकमेकांसाठी खरं उभं राहिली तर त्यांचं नातं कुणीही तोडू शकत नाही. कारण शेवटी जिंकतं तेच प्रेम जे खरं असतं. बाकी सुशांत आणि अंकिताने घटस्फोटानंतर एकत्र येऊन पुन्हा लग्न करून योग्य केलं का? तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कथेला लाईक नक्की करा
आणि हाईप पण द्या. थँक्यू. भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये.